नमस्कार मित्रांनो, अलीकडे आपण न्यूज पाहिलेली असेल की जे काही आपण बँकिंग ट्रान्झॅक्शन करत होतो आता त्याच्यासाठी OTP ची गरज लागणार नाही, कारण आता आपण OTPच्या पुढे जाऊन सिस्टीम अपग्रेड करत आहोत अशी RBI ची न्यूज आपण ऐकलेली आहे। तर त्या संदर्भातले अपडेट आज आपण लर्निंग एव्हरीडेच्या या क्लासमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी PS जाधव सर आपल्या सर्वांचं लर्निंग एव्हरीडेच्या या आजच्या क्लासमध्ये या ठिकाणी स्वागत करतो। पहा मित्रांनो, तर रिसेंट डेव्हलपमेंट ऑन OTP पहा OTP वरती सध्या काय निर्णय घेण्यात आलाय। सगळ्यात अगोदर हे माहिती करून घ्या की OTP म्हणजे काय। OTPचं फुल फॉर्म होतं वन टाइम पासवर्ड। आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की या वन टाइम पासवर्ड शिवाय OTP शिवाय आपण कुठलेही ऑनलाईन काम जे आहे ते करू शकत नव्हतो। ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असतील, ऑनलाईन कुठलंही काम असेल, त्यासाठी हा OTP एक अत्यंत इम्पॉर्टंट घटक होऊन गेलेला होता। आणि या OTP मुळे आपण खूप जण परेशान पण असायचो, कारण आपल्याला माहिती आहे कधी कधी हा OTP वेळेवर न आल्यामुळे आपली कामं झाली नाहीये, ट्रान्झॅक्शन झाले नाहीये, अशा अनेक अडचणींना आपण सामोरे गेलेलो आहोत। तर यासाठी RBI ने मात्र आता हे सांगितलेलं आहे की आपला OTPच्या पुढे जाऊन बियॉन्ड जाऊन काहीतरी OTP ला आपल्याला ऑप्शन्स काढावे लागतील, जेणेकरून आपली बँकिंग ट्रान्झॅक्शन असतील किंवा अदर कोणत्या गोष्टी असतील किंवा ह्या OTP शेअर झाल्यामुळे होत असलेले जे फ्रॉड असतील ते फ्रॉड आपल्याला रोखता आले पाहिजे। यासाठी RBI ने काय काय म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो लक्षात घ्या, लातूरमध्ये गेली 2013 पासून प्रकाशनगर या ठिकाणी व्ही अकॅडमी सुरू आहे। ही व्ही अकॅडमी इयत्ता तिसरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या फाउंडेशन साठी शैक्षणिक कार्य करते, म्हणजे कोचिंग क्लासेस घेते। तर यामध्ये तुम्हाला इंग्लिश, मॅथ, सायन्स आणि संस्कृत या चारही विषयाचे फाउंडेशन क्लासेस तुम्हाला इथे करायला भेटतात। तर त्याचबरोबर जे विद्यार्थी आमच्या कोचिंगला जॉईन करू इच्छितात किंवा इथे शाळेमध्ये लातूर या ठिकाणी, लातूर सारख्या ठिकाणी येऊन शिक्षण घेऊ इच्छितात, तर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय म्हणून मुलींसाठी आपण अक्षरा गर्ल्स हॉस्टेल आणि मुलांसाठी आपण विद्यासदन बॉयज हॉस्टेलची ही सुरुवात केलेली आहे। अक्षरा गर्ल्स हॉस्टेलमध्ये इयत्ता तिसरी पासून ते पुढील कितवी पर्यंतच्याही विद्यार्थिनींना प्रवेश दिला जातो। मुलींच्या सुरक्षितेसाठी अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी हॉस्टेलमध्ये असायला पाहिजेत त्या सगळ्या आपण अद्ययावत केलेल्या आहेत, त्याचबरोबर मुलांसाठीही केलेल्या आहेत। तर आपली जी हॉस्टेल्स आहेत ती हॉस्टेल इयत्ता तिसरी ते 10वी व तिथून पुढील विद्यार्थ्यांसाठी आहेत, मुलींसाठी आणि मुलांसाठी सुद्धा। पण तिसरी ते 10वी पर्यंतच्या जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी हे शाळा, स्कूल जे आहे प्लस क्लास आणि प्लस हॉस्टेल या त्रिसूत्रीमध्ये बसत असेल तरच इयत्ता तिसरी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या हॉस्टेलला प्रवेश दिला जातो। लक्षात घ्या, ज्या कोणत्या पालकांना लातूर पॅटर्न मध्ये आपला विद्यार्थी शिकवायचा असेल त्यांनी एक वेळ नक्की आम्हाला कॉल करावा किंवा एक वेळ नक्की आम्हाला लातूरमध्ये आल्याच्या नंतर भेट द्यावी व आमचं शैक्षणिक इन्स्टिट्यूट जे आहे, ज्याला आपण VPS इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन म्हणतो, ते कशा पद्धतीने काम करतं हे जाणून नक्की घ्यावं। चला आपण आपल्या विषयाकडे पुढे जाऊयात। पहा या ठिकाणी कोणकोणते महत्त्वाचे पॉइंट RBI ने इन्क्लूड केलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत ते माहिती करून घेऊयात। लक्षात घ्या, पहिल्यांदा RBI चे डायरेक्शन्स काय आहेत पहा। 2025 मध्ये RBI रिलीज्ड न्यू ऑथेंटिकेशन रूल्स इन सप्टेंबर 2025, म्हणजे गेल्या महिन्यामध्ये हे जे आहेत हे रूल्स त्यांनी डिस्क्लोज केलेले आहेत। तर लक्षात घ्या, फ्रॉम एप्रिल काय होणार आहे, 1 एप्रिल पासून, फ्रॉम एप्रिल 2026 पासून 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन ही प्रोसेस जी आहे ती मॅन्डेटरी करण्यात आलेली आहे। पहा, जे काही तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कराल त्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, याला थोडक्यात समजून घेऊया। पहा, आपण खूप जणांनी हे ऑलरेडी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन जे आहे ते आजपर्यंत मॅन्डेटरी नव्हतं। मॅन्डेटरी असणं म्हणजे काय, थोडक्यात कंपल्सरी असणे, हे कंपल्सरी नव्हतं, पण आपण ते काही ॲपवरती आपल्या सुरक्षितेसाठी, सेफ्टीसाठी आपण ते करून घेतलेलं होतं। पण आता हे 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन जे आहे ते मॅन्डेटरी केलेलं आहे, म्हणजे कंपल्सरी केलेलं आहे। लक्षात घ्या, हे जे ऑथेंटिकेशन हा जो शब्द आहे याचा अर्थ काय, खरी माहिती जी आहे त्या खरी माहिती ती पुढे जो कोणी लॉग इन करत आहे किंवा जो कोणी ट्रान्झॅक्शन करत आहे
तो खरा व्यक्ती आहे का ही जाणून घेण्याची प्रक्रिया. पुढे घ्या, काय म्हटलेलं आहे, SMS OTP अलोन विल नॉट बी ऍक्सेप्टेड. कुठल्याही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी केवळ OTP वरती आधारित ते ट्रान्झॅक्शन होणार नाही किंवा ते काम होणार नाही किंवा ते बँकिंग काम होणार नाही. म्हणजे आजपर्यंत कसं होतं की OTP आली की OTP आल्याच्या नंतर आपली सर्व काही ऑनलाईन कामं जी आहेत ती होऊन जायची, ट्रान्झॅक्शन सुद्धा होऊन जायचे. पण आता RBIने सरळ डायरेक्शन्स दिलेले आहेत की केवळ OTP वरती तुमचं काम होणार नाही. पुढे पाहूयात. मग यासाठी त्यांनी कोणते न्यू ऑप्शन आणलेले आहेत लक्षात घ्या. तर RBIने जे न्यू डायरेक्शन्स आणलेले आहेत त्यामध्ये न्यू ऑप्शन्स कोणकोणते आणले, तर RBIने कोणते नवीन डायरेक्शन्स दिलेले आहेत ते पाहूयात. त्यामध्ये त्यांनी कोणते ऑप्शन दिलेले आहेत OTPला. त्यामधला पहिला ऑप्शन दिलेला आहे तो पिन, बायोमेट्रिक दिलेला आहे और क्रिप्टोग्राफिक टोकन्स हे ऑप्शन RBI घेऊन येत आहे. लक्षात घ्या, यामधले काही ऑप्शन्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहेत. आता ही न्यूज काय, ही हेडिंग काय म्हणते पहा, की ग्लोबल शिफ्ट बियॉन्ड OTP. आता पूर्ण होल वर्ल्ड मध्ये ऑनलाईन जे काही कामं व्हायची त्याचा मूळ बेस होता तो OTP होता. आता सर्व कंपनीज वगैरे जे आहेत ते काय करत आहेत पहा, कंपनीज अडॉप्टिंग पासवर्डलेस सिस्टीम. ह्या सर्व कंपनी आता पासवर्डलेस सिस्टीम घेऊन येत आहेत. ओके, अनेक वेळा आपल्याला माहिती आहे जर पासवर्ड आपला विसरला तर परत आपल्याला ते फॉरगेट पासवर्ड करावं लागायचं, परत त्याच्यावरती OTP, अनेक वेळा OTP आपल्याकडे येत नसल्यामुळे ते काम व्हायचे नाहीत. अनेक वेळा त्या कस्टमरना वेगवेगळ्या अडचणीतनं सामोरे जावं लागायचं. विजा इंट्रोड्यूस पेमेंट पास कीज. आता विजा जे आहेत ते कशाचा उपयोग करणार आहेत, पेमेंट पास कीजचा उपयोग करणार आहेत. पास कीज आर सेफर अँड फास्टर दॅन ट्रॅडिशनल OTPs. OTPs पेक्षा पास की जे आहेत त्या सेफ पण आहेत आणि त्या फास्टर पण आहेत. पहा पुढे काय म्हटले पहा, सिक्युरिटी कन्सर्न विथ OTP. आता OTP सोबत सिक्युरिटीचा काय प्रॉब्लेम येत होता ते पाहूया आपण. सिम स्वॅप्स आहे, त्याच्यामध्ये फिशिंग थ्रेट्स आहे. या माध्यमातून आपल्याला माहिती आहे अनेक वेळा आपल्याला बँकेतनं कॉल वगैरे येतात की कोणी जर आम्ही तुम्हाला केव्हाही तुमचा OTP मागत नाही किंवा ATMचा नंबर मागत नाही किंवा ATMच्या पाठीमागे असलेला CV मागत नाही किंवा त्याच्यावरती तुम्ही टाकलेली पिन मागत नाही. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे बँकिंग तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची खाजगी माहिती विचारत नाही असे मेसेज किंवा असे कॉल आपल्याला नेहमी येतात. तर हे जे OTP असायची या OTPच्या बाबतीमध्ये ती जर चुकून जर शेअर झाली तर खूप मोठे मोठे आर्थिक फसवणूक वगैरे मोठ्या मोठ्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे तसे थ्रीट फसवले जायचे. OTP डिलिव्हरी डिलेज आणि अनेक वेळा असं व्हायचं की OTP न आल्यामुळे पुढची कामे खोळंबतात. ओके, तुम्हाला आता आधार कार्डसाठी समजा अपडेट करायचं असेल तर त्याच्यासाठी OTP नेसेसरी आहे. म्हणजे कुठेही जा तुम्ही ट्रान्झॅक्शन तर OTP शिवाय होऊच शकत नाही. ओके, सो त्यामुळे OTP येण्यासाठी मोबाईलवरती जर समजा डिले झाला, उशीर झाला तर त्या ठिकाणचे व्यवहार असतील किंवा कोणतंही काम असेल ते काय होतं, खोळंबतं. SMS नॉट एन्क्रिप्टेड डाटा रिस्क. ओके, जे डेटा रिस्क आहे पहा, जे SMS असतात ते एन्क्रिप्टेड आपल्याला म्हटलेले असतात, पण आपण त्याचं ऑथेंटिकेशन कसं करणार की आपल्याला ते कसं समजणार की एन्क्रिप्टेडच आहेत. बघा, आपण जेव्हा व्हॉट्सअपवरती मेसेज करतो किंवा मेसेंजर ऍप वापरतो तेव्हा तिथे तरी आपल्याला सांगितलं जातं की तुमचे जे मेसेज आहेत ते कसे आहेत, एन्क्रिप्टेड आहेत. म्हणजे काय, जो सेंडर आहे आणि जो रिसिव्हर आहे या दोघांच्याच मध्ये असेल. प्रायव्हसीची त्याला आपण म्हणतो, गोपनीयता जी म्हणतो आपण ती आम्ही पाळत आहोत, त्याला एन्क्रिप्टेड मेसेज म्हणतात. पण ते असेलच हे सांगता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी डेटा रिस्क जो आहे आपण कधी कधी आपल्या SMS द्वारे म्हणजे व्हॉट्सअपद्वारे असेल मोस्टली किंवा SMS द्वारे असेल आपण पिन शेअर करतो किंवा ATMचा नंबर शेअर करतो, CVV शेअर करतो. त्यामुळे त्या ठिकाणी ती रिस्क क्रिएट होऊ शकते. नेक्स्ट पहा, चॅलेंज आहे. आता नेमकं आपल्या समोर आव्हानं कोणती आहेत पहा. प्रायव्हसी इश्यू क्रिएट होऊ शकतो कशासोबत, विथ बायोमेट्रिक सोबत. ओके, बायोमेट्रिक म्हणजे काय करायचं, तुम्हाला तुमचा अंगठा लावायचा आहे लक्षात. मग झोपीमध्ये पण तुमचा कोणी अंगठा लावू शकतं ऍप वरती वगैरे. त्यामुळे ह्या बायोमेट्रिक सोबत हा इश्यू येऊ शकतो. कशाही वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकता. अनेक घटना घडतात, आपल्याला त्याच्यावरती खूप काही बोलता येईल बायोमेट्रिक बद्दल. परत आहे रुरल एरिया जे आहे मे फेस ऍक्सेस इश्यूज. आता जो ग्रामीण भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये आपण हे काही जे नवीन नवीन ऑप्शन्स काढत आहेत त्या ऑप्शनच्या माध्यमातून तेही ऑप्शन समजा ऑनलाईनच अवेलेबल आहेत. तर या ऑप्शन सोबत म्हणजे अनेक वेळा नेटवर्क इश्यू येतो. नेटवर्क इश्यू आल्यामुळे
तिथपर्यंत संपर्क होऊ शकत नाही किंवा तिथपर्यंतचा जो संपर्क आहे तो कधी कधी नेटवर्क इश्यूमुळे अडचण निर्माण होते, त्यामुळे हेही आव्हान आपल्या समोर आहे. स्मूथ सिस्टीम ट्रान्झिशन निडेड. आपल्याला एक अशी सिस्टीम पाहिजे की ती कमीत कमी कालावधीमध्ये आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडली पाहिजे. ही जे आव्हानं आहेत ती आव्हानं समोर आहेत, त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. पुढे पहा, कन्क्लुजन आपण काय करणार नेमकं या सगळ्या ह्याच्यावरनं निष्कर्ष काय लक्षात घ्या. तर इंडिया मुव्हिंग बियॉन्ड SMS OTP. आता RBIने ठरवलेलं आहे की भारतामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन असतील, ऑनलाईन जे काही व्यवहार असतील ते कम्प्लिटली फक्त एका OTP वरती डिपेंड असणार नाहीत. आपल्याला आता त्याच्या पुढच्याही पर्यायांचा विचार करावा लागेल. त्यानंतर आहे फोकस ऑन मल्टी फॅक्टर अँड रिस्क बेस्ड सिक्युरिटी. आता आपल्याला काय फोकस करावं लागेल की मल्टी फॅक्टर म्हणजे या OTPला अजून दुसरे काय काय पर्याय होऊ शकतात, ज्याच्यामध्ये जी रिस्क आहे, कशाची सिक्युरिटीची जी आहे ती रिस्क कमी होईल आणि अत्यंत सुरक्षित आपल्या देशाचा जो डेटा आहे किंवा येथील जे कस्टमर्स आहेत, येथील जे ग्राहक आहेत, नागरिक आहेत, त्यांचाही डेटा सुरक्षित राहील. फ्युचरमध्ये पहा काय म्हटलंय की बायोमेट्रिक वरती काम करता येईल. क्रिप्टोग्राफिक जे ऑथेंटिकेशन आहे त्याच्यावरती पण काम करण्यासाठी म्हणजे काय करता येईल याबद्दल विचार केला जात आहे किंवा याबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या ऑप्शन्स आहेत ते ऑप्शन्स इथे शोधून काढले जात आहेत. तर मित्रांनो, आजच्या लर्निंग एव्हरीडेच्या क्लासमध्ये आपण RBIने जो काही निर्णय घेतलेला आहे OTPच्या बियॉन्ड जायचा म्हणजे OTPला नवीन नवीन पर्याय शोधायचे याबद्दल चर्चा केली. यामधील सर्व माहिती तुम्हाला आवडल्यास या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.